हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना रविवार होता. आज काय सकाळी स्वयंपाकाचं काय टेन्शन नसतं एवढं. म्हणजे बाहेरून नाश्ता आणलं होतं ह्यांनी, कारण माझं पण काम होतं. तसं पण 2-3 आठवडे झालं काय आणलं नव्हतं, म्हणून ह्यांनी आणणार होते म्हणून मी काय स्वयंपाक करत बसलो नाही. तसंही जरी आणलं नसलं तरी पण मी ना घरातच नाश्ताच केला असता सकाळचा, पण स्वयंपाक काय करत बसले नसते. कारण रविवारी शक्यतो सकाळचा स्वयंपाक मी कमी करते, कधी तर एकदाच करत असते. त्यामुळं मग मी सकाळच ना ब्लाऊज शिवायला बसले होते. ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. मग ते काल कटिंग करून ठेवलेलं होतं आणि सकाळ ते मी ब्लाऊज कंप्लीट करून ठेवलं. आणि कस्टमरला मी बोललं पण होतं की 11पर्यंत देईल म्हणून. तर मी 11पर्यंत त्यांनी वाट बघितले आणि मी कॉल केला नव्हता, कारण अजून त्याला हुक लावायचं राहिलं होतं. ब्लाऊज रेडी झाला होता पण हुक वगैरे लावलं नव्हतं. त्यामुळं तेवढ्यात त्यांचाच कॉल आला 11 वाजता की ब्लाऊज झाले काय म्हणून. तर मग तेवढं हुक पण लावून ठेवलं. त्याच्यानंतर मग भूक पण लागली होती. आता 12 वाजून गेले होते. म्हटलं चला आता स्वयंपाक करूयात आणि मगच परत काय असेल ते काम करूयात, म्हणून आम्ही लागले होते. म्हटलं आज काय भाजीला करावं. मुलांना पण काय रेग्युलर नको होतं, म्हणजे वेगळं पाहिजे होतं भाजी. त्यामुळं म्हटलं चला आज ना मस्तपैकी पिठलं करते. तर पीठ होतं बेसनचं परवा दळलेलं, तर तेच मी केलं. थोडंसंच केलं, जास्त काय केलं नाही. परत राहिलं की कोण खात नाही म्हणून जेवढं आता एका जेवणाला होतील एवढंच मी ते केलं होतं. त्यानंतर पटकन चपात्या पण करून घेतलं. आणि बघा इतकं दुपारी गरम होत होतं ना, मला तिथं चपाती पण करू वाटत नव्हतं, उभारूच वाटत नव्हतं, एवढं गरम होत होतं. कारण मी रोज सकाळ स्वयंपाक करते. शक्यतो दुपारच्या वेळी मी आता म्हणजे गॅसच्या जवळ जातच नाही आहे. दुपारी माझं काम असतं ब्लाऊजचं. त्यामुळं आज ना एवढं गरम होत होतं ना, मला काय समजतच नव्हतं. कसं तरी मी ना एवढं म्हणजे 5-6 चपात्या केल्या. तेवढ्यातच माझं ना पूर्ण असं अंग ना पाणी झालं होतं, एवढं गरम होत होतं मला. आणि कूलर लावायचं म्हटलं तर गॅस विजते, त्यामुळे ते पण लावू शकत नाही. म्हणून ना तसं तरी मी ते स्वयंपाक केलं. त्यानंतर जेवण केलं. परत ना आज आम्ही गेलो होतो बाजारात. म्हणजे मी गेले होते, शक्यतो ह्यांनी सांगतात, मी जात नाही कधी. आणि आता ना पालेभाजी सगळं संपले होते घरातले. आता डब्याचं तर आपल्याला टेन्शन असतंच रोज, आता काय द्यायचं म्हणून मुलांना. तसं ह्यांना बोललं असतं ना तर आणले असते, पण मला पण आज बोर होत होतं, मला पण बाहेर जावं वाटत होतं. म्हणून म्हटलं चला जाऊन यावं, म्हणजे तेवढंच मूड फ्रेश होईल. कारण तसं पण मला जास्त बाहेर जाणं होत नाही आहे. दिवसभर माझं घरातच काम असतं ब्लाऊजचं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं मग आज ह्यांना सुट्टी आहे तर एकच दिवशी मला बाहेर जायला भेटते ना. असं काय तर काम असेल तरच जाते मी, नाहीतर नाही जात शक्यतो. तेवढंच म्हटलं भाजीपाला आणायला गेले की फ्रेश वाटेल म्हणून ना. मग ह्यांना विचारलं मी येऊ का, तर ह्यांनी बोलले लगेच. त्यामुळे मग पटकन वेळ पण झाला होता, त्यामुळे काय आवरत बसलो नाही होते, तसंच गेले. आणि आज ना मी खूप दिवसानंतर बाजारात गेले होते. मला वाटतं 2 महिन्याच्या पूर्वी मी बाजारात गेले होते. असंच मी शक्यतो जात नाही आहे. असंच भाजी वगैरे नसेल किंवा मला जावं वाटलं तरच जात असते, ना तर मग काय टेन्शन नसतं, ह्यांचं आणत असत. आणि आज मला जायची पण इच्छा झाली होती आणि भाजीपाला पण सगळं संपलेलं. त्यामुळं मी भाजीला ना भरपूर घेतले, कारण मुलांच्या डब्याला द्यावं लागतं. रोज आपल्याला एकच प्रश्न पडतो, रोज डब्याला काय भाजी द्यायचं. त्यामुळे आणि मला ना स्वीट कॉर्न आवडते, म्हणून मी ज्यावेळी बाजारात जाते त्यावेळी घेऊन येतच असते, कारण मला आवडतं ते. शक्यतो ह्याने आणत नाही, मी सांगितलं तर आणतात पण माझ्या पण लक्षात नसतं, त्यामुळे हे सुद्धा आणत नाहीत. मी गेले तर मला दिसलं की मी सोडत नाही, ते घेऊन येते म्हणजे येते. तसं सोललेलं पण होतं, पण ते कधी सोलून ठेवलेलं असतात काय मग थोडंसं सोकल्यासारखं झालेलं असते. म्हणून मग राहू दे म्हटलं, आपलं हेच आणलं की थोडंसं काढायचं कष्ट लागते. आता खायचं म्हटलं थोडं तरी कष्ट म्हणजे घ्यावं लागते. त्यामुळे म्हटलं चला हे ताजीच घेऊयात, म्हणून मी 2 आणले होते. आणि आबीला पण आवडते, मला आणि आबीला जास्त आवडते, बाकी कोणाला आवडत नाही. ह्यांना तर आवडत नाही, त्यामुळे ह्यांनी कधी आणतच नाहीत. तर असो बाकी आता ही एवढं का भाजीसाठी हे करायचं, म्हणजे आता शाळा चालू आहे, ह्यांना रोज डब्याला लागते. घरात असल्यावर एखादी वेगळं करता येते, पण भाजी डब्याला म्हटलं की भाजी चांगलं लागते वेगवेगळं. त्यामुळे सगळ्या भाजीच घेऊन आले तुम्ही. त्याच्या डब्बू कर. कढीपत्ता पण आणला मी, आणत ना तसं जास्त विकत, पण चांगला वाटला वास यायला. बघितलं तिथं भरपूर वास होता. आणि चला आता स्वयंपाक पण करायचा, लेबर झाले. तर बटाटा शिजवून ठेवला. पुरी भाजी खायची इच्छा झाली आमच्या लेकींना. काहीतरी वेगळं करा म्हणलं, सारखे चिकनच करते, चिकन पनीर.
त्यांना ते आवडत नाही. मग दोघींचं पण म्हणणं होतं की वेगळं काहीतरी कर. म्हटलं पुरी भाजी करावं. पालकची भाजी करायचं पण प्लॅन होता. पालक घेऊन आलोय मी, घेऊन आलोय. भजी कर, मसाले भात कर. आता नाही करत, आता उद्या. आता वेळ झाला आधीच. पुरी भाजी करायला भरपूर वेळ झाली माझी. आता हे झाला तर एकदा ते काढून ठेवते आणि चला आता ते स्वयंपाक करायचं आहे. इथे सगळं भाजीपाला काढून ठेवलं आणि पटकन स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आज ना माझ्या दोन्ही लेकींना पुरी भाजी खायची इच्छा झाली होती. तसं संडेच्या दिवशी ना आम्ही नॉनव्हेज किंवा पनीर वगैरे आणतो आणि पनीर पण त्यांना खाऊन कंटाळा आला आहे आणि नॉनव्हेज तर ते खातच नाहीत. त्यामुळे म्हणाले की दुसरं काहीतरी कर. म्हटलं मीच त्यांना म्हटलं की पुरी भाजी करू का, तर मग कर म्हटले. तर त्याची तिथं मी तयारी करून घेतली. एकतर आधीच वेळानं आलो होतो बाजार करून, म्हणजे 8:30 वाजले होते. मग आल्यानंतर बटाटा शिजायला ठेवून दिलं होतं मी कुकरला आणि इकडे लगेच कणिक पण मळून ठेवलं होतं पुरीचं. म्हणजे थोडा वेळ भिजले की ते पुरी छान होतं त्यामुळं. आणि बघू शकता पुरी किती छान झाली होती, लालसर असं टमसं फुगले की बरं वाटतं. आणि इकडे सगळं पुऱ्यांना माझी गुड्डीचं लाटून दिली होती. म्हणजे तिला ना स्वयंपाक करायचं तालीकडे लयच याड लागली. म्हणजे सारखं मी काहीतरी करत असलं नाही की मध्ये मध्ये येते मम्मी काही करू का ते करू का, असं ते चालू असतं. असं मुलांना शिकायची आवड असते, म्हणून मी पण तिला थोडंसं दिलं. संध्याकाळच्या वेळी तेवढंच जमते, सकाळच्या वेळी तर काय गडबडीत स्वयंपाक करते त्यामुळे काय नाही आहे. त्यानंतर भाजी वगैरे केलो, जेवण केलं. तर चला असा होता आता छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. भेटत पुढच्या वेळेस.